पूर्वीच्या काळी लोक कीर्तनाला जाताना बैलगाडीमध्ये बसून जायचे. पूर्वी साधन वगैरे नव्हती. जुनी वयस्कर मंडळी बैलगाडीमध्ये कीर्तनाला जायचे. बाबांनी परिचय लोकांना प्रश्न केला, तुम्ही कशात आलात? त्यांच्या थोड्या काय शब्दात बदल झाला, ते पूर्ण वाक्य बदलून गेलं. त्यांनी सांगितलं, आम्ही सगळी बैल गाडीत बसून आलो. हे ज्याला कळलं नाही त्याला धन्यवाद. याच्यापेक्षा सोपं मला सांगता येत नाही. आता मला सांगायचं तुम्हाला एकच, परमार्थ जर करायचं असेल तर तरुणपणात आणि तरुणपणातच माणसानं परमार्थ करावा. याच वयात या वयात परमार्थ करायचा असेल तर याच वयात माणसानं परमार्थ करावा. म्हणून जनाबाई महाराज आपल्याला सांगतायत, भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर घ्यायचं, मग पाऊल टाकावे. हे फक्त पाऊलापुरतंच नाही, कुठलंही कर्म करा, कुठलंही कार्य करत असताना अगोदर भगवंताचं नामचिंतन करा. संत म्हटले, राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. कधी प्रमाण पाठ आहे, पण कधी मरायच्या राम राम स्मरा. बरोबर आहे, प्रमाण सगळ्यांना पाठ असतात, पण याचा विचार माणूस जीवनात कधी करत नाही. कशाच्या अगोदर भगवंताचं नामचिंतन करायचं? जेवण करण्याच्या अगोदर, झोपेतून उठल्याच्या नंतर, आंघोळ करण्याच्या अगोदर, गाडीवर बसण्याच्या अगोदर, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर नामचिंतन करायचं? मी सांगेल तुम्हाला. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनामध्ये पुराण, शांत बसा, तुम्हाला झोप आली असलं तर उठून जाऊ शकता. झोप आली का? विठ्ठल विठ्ठल राहू द्या बाबा, बसलेत, राहू द्या. विठाल 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 बघा, मी तरी उठून जा म्हटले होते, आता ते उठू देणार नाहीत तुम्हाला. आता गप्प बसायचं. चल, काय सांगत होते मला? कीर्तन. भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं? मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनामध्ये एक सुभाषित आलं होतं. ते सुभाषित आपल्याला सांगतं की भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नानमाचरे, लक्षम विहाय दातव्यम, कोटिम तत्वा हरिम भजे. 100 कामं सोडायची, अगोदर जेवण करायचं. 1000 कामं सोडायची, अगोदर स्नान करायचं. 1,00,000 कामं सोडायची, अगोदर दानधर्म करायचा. आणि कोटी कामं बाजूला ठेवायची, अगोदर भगवंताचं नामचिंतन करायचं. म्हणून राम राम स्मरा आदि घेरे राम नाम, आदि घेरे राम नाम, घेरे राम नाम, आदि घेरे राम नाम. साम हरि हा उत्तम, साम हरि हा उत्तम, भगवान हरि हा नाही तरी मनात खाप कर करा. आदि घेरे राम नाम, आदि घेरे राम नाम, आदि घेरे राम नाम, आदि घेरे राम नाम. आदि घेरे राम नाम. सगळ्या संतांनी उपदेश केलेला, अगोदर भगवंताचं नामचिंतन करा, नंतर तुम्हाला जे कुठलं कार्य करायचं ते नंतर करा. अगोदर भगवंताचं नामचिंतन करा. एक लक्षात घ्या, तुम्हाला नामचिंतन करायचं असेल, भगवंताची भक्ती करायची असेल ना, या आयुष्याचे सूत्र जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंतच करा. म्हणजे ज्ञानोबराय म्हटले, आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूतांची खळाळता. एकदा का आयुष्याचं सूत्र बिघडलं, मग माणसाला दिसत नाही, ऐकू येत नाही. जवर सकळ सिद्ध आहे, 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 सकळ सिद्ध आहे. चालावया पाय, हात चालावया पाय, चालावया
वाट चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चाल समजली असेल हे लवकर कळत आपल्याला. संत म्हटले जोपर्यंत आपल्या आयुष्याचे सूत्र चांगले आहेत तोपर्यंत आपल्याला परमार्थ करायचं, नामचिंतन करायचं. ज्ञानोबराय म्हटले, ज्ञानोबरायांची भाषा आहे, आयुष्याचे सूत्र बिघडता. या आयुष्याचे सूत्र एकदा बिघडले की माणूस परत काहीच करू शकत नाही. कोणाला ऐकू येत नाही, कोणाला दिसत नाही, काहींना लांबचं दिसत नाही, काहींना जवळचं दिसत नाही, काहींना काहीच दिसत नाही. बाबा या बहिऱ्यांची तर फार गंमत आहे. हे समोरच्याला बहिरं समजता इतके जोरात बोलता. म्हणजे आयुष्याचे सूत्र बिघडतात. फिजिकली अनफिट झालं की माणसाच्या अडचणी वाढत चालतात. आयुष्याचे सूत्र बिघडले की माणसाच्या अडचणी वाढत चालतात. माणसाला मग परमार्थ करता येत नाही, भजन करता येत नाही, भक्ती करता येत नाही. आणि प्रक्रिया आहे, ज्याला ऐकू येत नाही त्याचं फार अवघड आहे. एक गृहस्थ होता, 4 महिने त्याच्या लग्नाला झाले, संसार सुखानं चालला होता. पण 4 महिन्यानं तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हटला, डॉक्टर माझी एक अडचण आहे, संसार सुखात चालू आहे पण माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे, मी जे बोलतो का ते तिला ऐकूच येत नाही. डॉक्टर म्हणे तिला थंडी, ताप, सर्दी, खोकला काही असतं, गोळ्या देऊन नीट केलं असतं. तुझी बायको घरी, मी इथं. आता तिला किती फुटावरून ऐकू येत नाही हे मला कसं कळणार? तू एक काम कर, घरी जा आणि तिला किती फुटावरून ऐकू येत नाही हे चेक कर, मग आपण समजू टावर कुठं पाहिजे आणि रेंज कुठं नाही. हा घरी गेला, 50 फुटावर उभा राहिला, बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का, भाजी काय केली? तिचा काही रिप्लाय आला नाही. त्याला समजलं तिला 50 फुटावरून ऐकू येत नाही. परत 30 फुटावरती गेला, तिथून आवाज दिला, अगं ऐकलंस का, भाजी काय केली? तिचा काही रिप्लाय आला नाही. बाबा टेन्शन येणारच ना, 4 महिने लग्नाला झाले, एक तर होईना, सासऱ्यानं नशिबी बहिरी मारली की काय, टेन्शन येणारच ना त्याला. तो विचार करू लागला, हिला ऐकू येत नाही, मग यानं तिला ऐकूच आलं नाही, त्याचं काही रिस्पॉन्स आला नाही. हा जवळ गेला, रपकन हात उचलला, हळू मारला, जोरात मारू शकत क्रियापद सावकाश द्या, माझं व्याकरण पक्क आहे. जोरात मारू शकत, मारतच नाही म्हणतात, नाही मारत. हात जवळ गेला, रपकन हात उचलला ना हळू मारला पाठीवरती. हा म्हणे, अगं भाजी काय केली, तुला किती वेळची विचार, तुम्ही भाजी काय केली? ही म्हणे, मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही बोला बरं, नाही तर मला इथं डॉक्टर बोलावं लागेल. म्हणजे प्रॉब्लेम कोणाचा होता आणि हा डॉक्टरकडे कोणासाठी गेला? फिजिकली अनफिट झालं की माणसाच्या अडचणी वाढतात, आयुष्याचे सूत्र बिघडतात. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले की माणसाचं फार अवघड आहे. ज्याला बहिरे, ज्याला काहीच ऐकून नाही, लोक म्हणतात राम राम, ते म्हणतात लांब लांब, भजनी म्हणतात हे शंकरा, ते म्हणतात हे बंद करा. अडचणी वाढत चालतात बाबा. म्हणून हे आयुष्य, या आयुष्याचे सूत्र जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंत आपल्याला परमार्थ करायचं, भजन करायचं आहे. संसार आहे, हा संसार आहे. या संसारामध्ये एक छोटंसं घर आहे, थोडं बारीक देऊन कान देऊन ऐका बरं. घर आहे, त्या घरामध्ये फर्निचर आहे, धान्य आहे, बायको आहे, मुलं आहे, कापूस आहे, सगळ्या गोष्टी त्या घरामध्ये आहेत. शॉर्ट सर्किट झालं, धडधड घराला आग लागली. त्या घरात सगळ्या वस्तू आहेत बाबा, धान्य आहे, कापूस आहे, फर्निचर आहे, बायको आहे, पैसा आहे, मुलगा आहे, सगळ्या गोष्टी त्या घरामध्ये आहेत. मला सांगा, त्या घरातून अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? तुम्ही म्हणाल 10:30 वाजत आले, अगोदर तुला बाहेर काढलं पाहिजे. ही ज्याची त्याची भूमिका आहे, ज्याची त्याची भूमिका आहे, बरोबर. अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? कापूस काढला पाहिजे, तुमच्याकडे आहे का? नाही का? आहे. फर्निचर काढलं पाहिजे, पैसा काढला पाहिजे, मुलगा काढला पाहिजे, बायको काढली पाहिजे. अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? बाबा रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, कुंभार आणि कुंभारी यांना जर आयुष्य भरपूर असेल तर ते मडक्यांची कमतरता नसते. आता सांगा काय काढलं पाहिजे? काय काढलं पाहिजे? बाबा काय काढलं पाहिजे? मंडळी
ऐकू येत नाही त्याला, आहे का? ऐकू येत नाही का? आयुष्याचे सूत्र बिघड आता. काय काढलं पाहिजे हो अगोदर? हा, बायको. बोला ना, लाजता का मग बायको म्हणायला? बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे तुमचं. बायको बाहेर काढली पाहिजे. आता ऐका, आता बारीक ऐका. हा संसार आहे, हा संसार आहे. या संसारामध्ये ही सगळ्या गोष्टी आहेत. पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, बायको आहेत, मुलं आहेत. सगळ्या गोष्टी या संसारामध्ये, संसार रूपी हे एक घर आहे. या घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. पण संत म्हटले त्यातली त्यात तुम्हाला रामाची निवड करायची, त्याला म्हणतात त्वरा करा. म्हणून संत म्हटले हे शरीर जर एकदा गेलं, हे शरीर एकदा गेलं, हा देह संपला, तर या देहामध्ये एकमेव उरतो, त्या तत्वाचं नाव आहे विठ्ठल. म्हणून त्या विठ्ठलाचं नामचिंतन करायचं. देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. शरीर गेलं, शरीर संपलं, शरीर जाणार आहे. हे शरीर संपलं की या शरीरामध्ये एकच तत्व उरतं, त्या तत्वाचं नाव म्हणजे विठ्ठल आहे. आणि त्याच विठ्ठलाचं नामचिंतन करायचं. म्हणून त्या देवाचं नामचिंतन करायचं. एक गोष्ट सांगून जाईल, तुम्हाला मंदिरातला देव नाही समजला तरी चालेल. फार जबाबदारीनं बोलते बरं. मंदिरातला देव नाही समजला तरी चालेल, पण प्रत्येकाच्या इथं एक देव आहे, अंतःकरणात एक देव आहे. त्या देवाला समजून घ्या. बाबा, आपली प्रक्रिया, आपण मंदिरामध्ये जातो, सकाळी स्नान केल्याच्या नंतर मंदिरामध्ये आपण जातो. कशासाठी जातो? देव झोपला की नाही उठला का बघायला. कशासाठी जातो? दर्शनाकरता जातो. प्रत्येकाची भूमिका आहे बरं. तिथं जातो, माझं तर हेच आहे. मंदिरामध्ये मी जाते, 4-5व्या सेकंदाला देवाच्या पाया पडते, देवाच्या चरणावर मस्तक ठेवते, 6व्या 7व्या 8व्या सेकंदाला उठून उभं राहते आणि देवाच्या समोर एक चूक करते. मी म्हणजे आपण सगळेच करतो. काय करतो आपण? ज्या देवाच्या दर्शनाकरता आपण गेलेलो असतो त्या देवाच्या समोर 2 हात जोडून उभे राहतो. काय करतो आपण? आपले डोळे बंद करतो. चामाचे डोळे दाविती, माऊली म्हटले चामाचे डोळे दाविती. ती भगवंताची मूर्ती आपल्याला सांगत असते, बाबा तुझ्या या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं मी, इतका सुंदर आहे. तुझ्या या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं की मी, इतका सुंदर आहे. आता ते चांबड्याचे डोळे बंद कर आणि तुझ्या गुरुनं तुला जे ज्ञान दिलंय ते ज्ञानाचे डोळे उघड. तुझ्या अंतःकरणामध्ये मी एक देव म्हणून तो परमात्मा इतका सुंदर आहे, त्याचं ज्ञान तुला झालं पाहिजे. बाबा, आपल्या इथे एक सेन्स आहे, प्रत्येकाच्या इथं एक सेन्स आहे, आणि त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा, सर्व घटी राम देहा देही एक. लोक म्हणतात ताई जगात देव आहे, तुमच्यात देव आहे, माझ्यात देव आहे. आपल्या अज्ञानामुळे तो देव आपल्याला दिसत नाही. म्हणून संत म्हटले देव नटला नानापरी, देव नटला भरोनी उरला चराचारी, देव नटला नटला नाना परी, देव नटला नाना परी. कणाकणात भगवंत आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात तो देव आहे. विठ्ठल विठ्ठल
धनी द गरे धरे गरे आज म्या दृष्टीने पाहिला आज म्या गरे धरे गरे धनी द गरे धरे गरे आज म्या दृष्टीने पाहिला आज म्या दृष्टीने पाहिला आज दृष्टीने पाहिला कणाकणात तो भगवंत आहे आणि जनाबाई महाराज तेच आपल्याला सांगतात. त्याच विठुरायाचं वेड आपल्या मनाला लावायचंय, भगवंताचं नामचिंतन करायचं. महिला मंडळ ऐका, तुम्ही नामस्मरण करत नाही त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे तुमचा संसार आहे. तुम्ही या संसाराच्या पाठीमागं लागल्या म्हणून तुम्ही नामचिंतन भजन करत नाही. पण एक गोष्ट मी सांगेल, संत म्हटले संसार करू नका, या मताचे आम्ही नाही. संसारही करा, पण संसार करत करत परमार्थ करायचा. संसारी असावे असुनी भजन करावे वेळोवेळा. संसार करायचा पण असा करायचा अलिप्त कमळ जळी जैसे. दादा, कमळ पाण्यात राहतं पण ते त्याला कधी त्याचा स्पर्श होऊ देत नाही. तसंच संसारात असून नसल्यासारखं राहायचं. करू नका असं म्हटले नाही, करा. पण संसार माणसाला दुःख देणार आहे, सोडून जाणार आहे. म्हणून माणसाच्या सोबत येणारी गोष्ट एकच येते, म्हणजे भगवंताचं नाम. माझे नाथ महाराज म्हटले, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा किंवा आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन माणसाला करायला सांगितलं. नाम विठोबाचे घ्यावे आणि मग पाऊल टाकावे. माझ्या जनाबाई आपल्याला सांगतात, भगवंताचं नाम हे तारक आहे, माणसाला तारणार आहे. आणि या नामानं अनेकांचा उद्धार झालेला आहे. अभंगाचं दुसरं चरण. नाम तारक हे थोर, नाम तारक हे हो
नामे तारिले अपार. जनाबाई म्हणतात भगवंताचं नाम हे माणसाला तारणार आहे. भगवंताच्या नामानं अनेकांचा उद्धार झालेला आहे. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. भगवंताचं नामचिंतन केलं आणि त्या व्यक्तीचा उद्धार झाला नाही असा व्यक्ती जगामध्ये शोधूनही सापडणार नाही. भगवंताच्या नामचिंतनानं अनेकांचा उद्धार झालेला आहे. भगवंताच्या नामचिंतनानं अनेकांचा उद्धार झालेला. पण ऐका, आपल्याही जीवनात आपल्यालाही आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर ते नामचिंतन करावं लागेल आणि ते तारणार आहे. भगवंताचं नाम माणसाला तारणार आहे. माणसाला तारतं याच्यात नवल नाही. भगवंताच्या नामानं दगडही पाण्यावर तरली. ही ताकद भगवंताच्या नामात आहे. ज्यावेळी सेतू बांधत होते हनुमंतराय, दगडावर रामनाम लिहायचे, दगड पाण्यामध्ये टाकायचे, पाण्यात दगड तारायचा. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं माझ्या नावानं दगड पाण्यावरती तरतात. दुसऱ्या दिवशी तिथं ट्राय करायला आले, माझ्या नावानं दगड पाण्यावर तरतात, मी टाकलेली का तरणार नाहीत? ऐका बरं बारीक, मी टाकलेली का तरणार नाहीत? माझ्या प्रभू रामचंद्रानं सुपारी एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला तसाच बुडात गेला. त्याच्यापेक्षा मोठा घेतला, तोही पाण्यामध्ये टाकला तसाच बुडात गेला. परत त्याच्यापेक्षा मोठा घेतला, तोही टाकला तसाच बुडात गेला. इकडे तिकडे पाहू लागले, मला कोणी पाहिलं का नाही. बाबा आपलंही असंच आहे. एखादा व्यक्ती जर गाडीवरून पडला तर लागलं किती बघत नाही, पण मला कोणी बघितलं का हे बघतो. पाहू लागले इकडे तिकडे, मला कोणी पाहिलं का? पाठीमागून पाहिलं तर जोडून या कर उभा हनुमंतराय दिसले. आणि हनुमंतरायला प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंतराय कधी आले? म्हणे प्रभू पहिल्याच दगडाला इथं होतो. हनुमंतरायला विचारलं, हनुमंतराय तुम्ही दगड पाण्यावर टाकता माझं नाव लिहून, ते दगड पाण्यावर तरतात, मी टाकलेली दगड बुडात का जातात? हनुमंतरायांनी उत्तर दिलं, प्रभू तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. म्हणजे देवापेक्षाही श्रेष्ठ देवाचं नाम आहे. म्हणून ते नामचिंतन तुम्हाला मला जीवनामध्ये करायचं. आणि ऐका, हे नाम इतकं श्रेष्ठ आहे भगवंताचं. नाम तारी ले तारी ले, 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 नाम तारी ले तारी ले. तारिले महापापी उद्धारिले. भगवंताच्या नामानं ज्यांनी वाईट कर्म केली, ज्यांनी वाईट पाप केली, अशांचाही उद्धार झाला. ही ताकद भगवंताच्या नामात आहे. ऐका, हे नाम इतकं श्रेष्ठ आहे, ते सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही. तुम्ही भाग्यवान आहात, कीर्तनाला आलात, कीर्तन ऐकण्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त झालं. हे काहीतरी तुमच्या पाठीमागचं काहीतरी जन्माचं पुण्य म्हणावं लागेल, म्हणून तुम्ही कीर्तनाला आलात. बरेच घरी गोधडीत झोपलेले असतील, त्यांचं पाप आडवं येतं, बाकी काही नाही. पाप आडवं येतं माणसाला. बरेच इथं येतात पण इथं येऊन झोपतात, तरी पण तुम्ही भाग्यवान आहेत. इथं येण्याचं भाग्य तुम्हाला लाभतं. या धर्ममंडपमध्ये भगवंताच्या नामाचा उच्चार कानावर जरी पडला, भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे की ते सहजासहजी माणसाला प्राप्त होत नाही. एक सुंदर भजन आहे हे. भगवंताचं नाम लाख माणसातून एखाद्याच्या वाटेला ते येतं, एखाद्याला ते प्राप्त होतं.
लाखों में किसी एक को चुनते हैं, लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं। लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं। बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर, नयो जीवन बर्बाद कर, बीते दिन लौट आएंगे। राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे। निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम। निकलेगा 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 मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम। बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर, नया जीवन बर्बाद कर, बीते दिन लौट आएंगे। राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे। हे भगवंताचं नाम माणसाला सहजासहजी प्राप्त होत नाही, ते फार श्रेष्ठ आहे. म्हणून माझ्या जनाबाई म्हटले, या भगवंताच्या नामानं अनेकांचा उद्धार झालेला आहे. म्हणून ते नामचिंतन जीवनात करायचं. कोणाकोणाचा उद्धार झाला, अभंगाचं 3रं चरण. उद्धरीला